कोल्हापुरातील स्नेह संगीत प्रतिज्ञा संस्थेच्या वतीनं गरजूंसाठी संगीत मैफिली सादर केल्या जातात। त्यातून गोळा होणारा निधी गरजूंना दिला जातो। अशा प्रकारे गेल्या 7 वर्षात गरजूंना सुमारे 35 ते 40 लाखांची मदत करण्यात आली आहे। गुरुवारी स्नेह संगीत प्रतिज्ञा संस्थेच्या वतीनं 3200व्या मैफिलीचं आयोजन केलं होतं। या मैफिलीतून प्राप्त झालेला निधी जाणीव संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला। न नफ्यासाठी ना स्वार्थासाठी ना पद प्रतिष्ठा आणि सन्मानासाठी आमची कला आमची मैफिल फक्त गरजवंतांच्या आधारासाठी हे ब्रीद घेऊन विविध नाट्यप्रयोग आणि संगीत मैफिली सादर करायच्या आणि त्यातून जमा होणारा निधी समाजातील गरजूंना द्यायचा ही कोल्हापुरातील प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेची भूमिका आहे। त्यातून सातत्यानं स्नेह संगीत प्रतिज्ञा हा सांगीतिक उपक्रम सुरू आहे। या अंतर्गत 3200वी गीत मैफिल गुरुवारी सादर झाली। कर्करोगग्रस्त गायक हबीब सोलापुरे यांच्या अखेरच्या आयुष्यात आनंद देण्यासाठी सध्या गीत मैफिल सुरू आहेत। कोल्हापुरातील साने गुरुजी परिसरात विकास प्रतिज्ञा स्टुडिओतून फेसबुक लाईव्हद्वारे या गीत मैफिली सादर होतात। सध्या दर्याचे वडगाव इथं HIV सह जगणाऱ्या महिलांना सन्मानानं जगता यावं यासाठी 1200 चौरस फुटाच्या पुनर्वसन केंद्राचं बांधकाम प्रतिज्ञा संस्थेच्या वतीनं सुरू आहे। या व्यतिरिक्त 2 गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणं आणि 2 रुग्णांना औषध उपचारासाठी मदत देण्याचं कामही सुरू आहे। गेल्या 7 वर्षात अशा संगीत मैफिलीतून तब्बल 35 ते 40 लाखांची मदत विविध गरजूंना देण्यात आली आहे। काल या उपक्रमातील 3200वी गीत मैफिल सादर झाली। मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाजलेली गाणी गायक अमरसिंह राजपूत, नीलांबरी जाधव, राजेंद्र चौगुले आणि अजय खतकर यांनी सादर केली। संयोजन मिलिंद नाईक, श्रावणी खतकर, जयश्री देसाई, प्रशांत जोशी यांनी केलं। यावेळी सहभागी सर्व कलाकारांनी वर्गणी काढून ही रक्कम HIV सह जगणाऱ्या महिलांसाठी होत असलेल्या पुनर्वसन केंद्राच्या बांधकामासाठी दिली।